आणि आता रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मध्य रेल्वेच्या भायखळा स्टेशनवर फास्ट ट्रेनचा थांबा रद्द होण्याची शक्यता आहे। तसंच हार्बर लोकल देखील सँडहर्स्ट रोड पर्यंतच धावण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या कामासाठी सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेता हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सँडहर्स्ट रोड पर्यंत चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केलेला आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते। बदलापूर आणि कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ चुकीचा सिग्नल दिल्यामुळे मालगाडी अडकल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे बदलापूर कर्जत दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र समोर येत आहे। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ चुकीचा सिग्नल दिल्यामुळे मालगाडी अडकलेली आहे आणि त्यामुळे आता ही वाहतूक ठप्प झाल्याचं कळतं आहे। या घडीची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बदलापूर आणि कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे। त्यामुळे अनेक प्रवाशांचे देखील आता नाहक हाल होत आहेत। बदलापूर रेल्वे स्थानकाच्या जवळ चुकीचा सिग्नल देण्यात आला आणि यामुळे मालगाडी जी आहे ती अडकलेली आहे असं देखील कळतंय। बदलापूर आणि कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बदलापूर रेल्वे स्थानकाच्या जवळ चुकीचा सिग्नल देण्यात आला त्यामुळे ही मालगाडी अडकल्याची दृश्य आपण पाहतो आहे। बदलापूर आणि कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, नेमकं काय घडलेलं आहे आणि काय सध्याची परिस्थिती? श्रीकांत, मालगाडी जी निघाली होती ती कर्जतच्या दिशेने निघाली होती। त्याच वेळेस ही बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पहिले अचानक मालगाडीला सिग्नल चुकीचा मिळाल्यामुळे ही मालगाडी 1 आणि 2 जे रूळ आहे त्याच्यामध्ये ते अडकलेले आहेत। त्याच्यामुळे 1 आणि 2 हे दोन्ही ट्रॅक जे डाऊन मार्गाला कर्जतकडे जाणार आहेत ते बंद झाले आहेत। त्याच्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून ही मालगाडी जे होम प्लॅटफॉर्मकडे जाणारा रूळ आहे आणि एक कर्जतकडे दिशेने जाणारा रूळ आहे ते दोन्ही रुळांवर ही मालगाडी अडकून पडलेली आहे। त्याच्यामुळे ज्या कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा ही पूर्णतः ठप्प झालेली आहे। ही मालगाडी आता पुढे काढण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मात्र गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून ही दोन्हीकडची वाहतूक त्याच्यावर याचा परिणाम झालेला आहे। श्रीकांत, चंद्रशेखर, साधारणतः कधीपर्यंत ही संपूर्ण वाहतूक सुरळीत होईल या संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे? रेल्वे प्रशासनाकडनं अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाहीये। मात्र जे काही स्थानिक जिथे प्रवासी आहेत ते सांगतात की ही जी मालगाडी आहे हिने होम प्लॅटफॉर्मकडे जाणारा जो रेल्वे रूळ आहे आणि जो कर्जतच्या दिशेने जाणारा रूळ आहे त्या दोन्हीमध्ये ही अडकल्यामुळे ही मालगाडीचं इंजिन फेल झालं आहे का मालगाडीमध्ये काही नादुरुस्त झाले आहे हे नक्की कळू शकलं नाही। मात्र आता तरी सिग्नल चुकीचा मिळालेला आहे त्याच्यामुळे ही मालगाडी अडकल्याचं बोललं जात आहे। निश्चितच। धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर माहितीसाठी।